विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे. राज्यात भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत तिरंगा यात्रेला हिणवणे म्हणजे राष्ट्रभक्तीचा अवमान असल्याचा आरोप केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन यात्रा काढत आहेत. या माध्यमातून राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. मात्र पुण्यात काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी तिरंगा यात्रेबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपाने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने तिरंगा यात्रेला हिणवणे हा खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्तीचा अवमान आहे, अशी टीका राम कुलकर्णी यांनी केली. दरम्यान या वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणीही राम कुलकर्णी यांनी केली आहे. झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तिरंगा हातात घेऊन संपूर्ण राज्यामध्ये तिरंगा यात्रा काढत आहेत, ज्यामुळं राष्ट्रभक्तीची ज्योत नव्या पिढीमध्ये, युवकांच्या मध्ये पेटताना दिसते. मुंबईमध्ये काल मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि या यात्रेवर प्रश्न उपस्थित पुण्यात काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्तीचा अवमान आहे. किती दुर्दैव आहे बघा, काँग्रेसच्या पोटामध्ये राष्ट्रभक्तीविषयी किती बेगडी प्रेम आहे. तिरंगा यात्रेवरच जगताप आणि काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केलेत. हा राष्ट्रभक्तीचा अवमान आहे. माझी मागणी आहे की त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तिरंगा यात्रेचा जो अवमान केलाय तुमच्या नेत्यांनी, त्याबद्दल जाहीर माफी मागावी.